नमस्कार मित्रांनो, मी सहयोग सावंत आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आम्ही गणपती निमित्ताने गावी आलो आहोत. तर हे आमचं गावचं घर आणि या घराचं वैशिष्ट्य म्हणजे हे घर 12 बिराड्यांचं आहे. 12 बिराड्यांचं म्हणजे 12 फॅमिलीचं. तर तुम्ही जसं बघू शकता, गणपतीसाठी जी सजावट केली आहे ती खूपच चांगली आहे आणि हा होता आमचा सेल्फी पॉइंट. आणि त्यानंतर जसं मी आतमध्ये आलो घराच्या, आणि ही जी सजावट आहे ही खूपच चांगली आहे. आणि या सजावटीसाठी मी त्यांचं नाव घेतो ज्यांनी सजावट केली. आणि त्यांचं नाव आहे अमित, पार्थ, आदेश, प्रणव, यश, विनोद, साहिल, जयेश, सुनील, शैलेश, मनोज, गोविंद अशा या सामंतांनी मिळून ही सगळी सजावट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, हा जो गणपती आहे हा आमचा 3.5 फुटाचा गणपती आहे. आणि ही जी परंपरा आहे 100 वर्षाहून जास्त झाले आहेत या परंपरेला. आणि गणपतीची जी मूर्ती आहे तिचं ही डिटेलिंग तुम्ही बघा, खूपच चांगल्या प्रकारे सजवलेली आहे. आणि स्पेशली हे मुकुट म्हणजे जे डायमंड्स आहेत ते आम्ही रिक्वेस्ट करून बसवलेले आहेत. तर जी मूर्तीचा देखावा आहे खूपच प्रसन्न असा आहे, तुम्ही बघू शकतात. आणि जसं मी बोललो की 12 बिराड्यांचं हे घर आहे, तसंच 12 नैवेद्य हे नेहमी आरतीसाठी येत असतात. आणि जसं मी सांगतो की आपल्या गावी नेहमी आपण गेलं पाहिजे. आणि कोकणातला माणूस हा नेहमी गावी ह्यासाठी जात असतो, कारण गणपतीची मजा वेगळीच असते हो कोकणात. आणि आमचा तर 11 दिवसांचा गणपती असतो. तर आम्हाला तर खूपच आनंद येतो जेव्हा पण आम्ही गणपतीला जातो तेव्हा. तुमचं काय म्हणणं आहे यावर? तुम्ही जातात की नाही तुमच्या गणपतीला? अहो, गेलंच पाहिजे. गणपती वर्षातून एकदा तर येतो आणि त्यासाठी आपण जायचं नाही, मग कधी जायचं? जसं तुम्ही बघू शकता आरतीला किती लोक जमली आहेत. तर तशीच आरतीला नेहमी अशी लोक जमत असतात. त्याहून जास्तही जमत असतात, पण कधीच कमी नाही. आणि तुम्ही ऐकू शकतात की आरतीसाठी मृदंग आणि टाळ हे नेहमीच असतं आमच्या आरतीला. याचंही एक कारण आहे. कारण आमचं एक भजन मंडळ आहे सावंतांचं. आणि त्या भजन मंडळाचाही व्हिडिओ मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की टाकणार. तर मित्रांनो, हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. तर मग बोला गणपती बाप्पा मोरया. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच परत भेटू आपण.